निवडून न येता एक व्यक्ती पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करत होती। पवारांची अध्यक्षपदावरील निवड घटनेपेक्षा धरून नाही। अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या निवडीवरच आता प्रश्नचिन्ह। अजित पवारांची निवड कायद्याला धरून आणि योग्य। प्रफुल्ल पटेल यांच्या सहीने सर्व नियुक्त्या। सध्या प्रफुल्ल पटेल आमच्या सोबत, त्यामुळे आमची बाजू भक्कम। अजित पवार गटाचा दावा। शरद पवारांनी घर चालवलं तसा पक्ष चालवलाय। पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीने कारभार झाला नाही। अजित पवार गटाचा आयोगासमोर जोरदार युक्तिवाद। तर पवारांनी सर्व नियम पायदळीत उडवल्याचाही आरोप करण्यात आलाय। विधिमंडळातील बहुमत आमच्याकडे, तर अंदाजे 1.5 लाखहून अधिक शपथपत्र आमच्याकडे आहेत। तर एकच व्यक्ती पक्षावर दावा करू शकत नाही। अजितदादा गटाचा युक्तिवाद। बहुसंख्य आमदार कोण आहेत ते सांगा। तसंच अजितदादा गटासोबत असलेल्या सदस्यांचा आकडा अद्याप स्पष्ट झाला नाही। अजित पवार गटाचा हा युक्तिवाद आहे। तर राज ठाकरेंच्या टोलवरील आव्हानानंतर मनसैनिक आक्रमक झाले। पनवेल मुलुंड टोल नाक्यावरील विना टोल वाहनं मनसैनिकांनी सोडली। काहीही मनसैनिक आता पोलिसांच्या ताब्यात देखील आहेत। अरे इतके वर्ष खाताय ना पैसे, खाता की नाही इतके वर्ष काय? राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राज्यभरातील मनसैनिक आक्रमक। नाशिकच्या घोटी टोल नाक्यावर 4 चाकी वाहनांना विना टोल सोडलं। टोल प्रशासनानं नियमबाह्य कामं केल्यास मनसे स्टाईलनं उत्तर देण्याचाही इशारा। मला खुर्ची नकोय, मराठ्यांना आरक्षण हवंय। जरांगे पाटलांचं येवल्यात वक्तव्य। तर व्यासपीठावरून खाली येत उन्हात उभं राहून केलं त्यांनी भाषण। नाशिकमध्ये जरांगे पाटील कार्यकर्त्यांवर संतापलेत। रॅली दरम्यान समर्थकांकडून जरांगेंना उचलण्याचा प्रयत्न। स्वतःच्या गाडीत बसण्याचा समर्थकांचा होता आग्रह। मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मागवण्यात आलेल्या जेसीबीचा अपघात झाला। जेसीबीवर उभे असलेले 3 ते 4 जण खाली कोसळल्यानं हे जखमी देखील झाले। रोजगारी, कंत्राटी भरती आणि पेपर फुटीवर रोहित पवार आक्रमक झालेत। पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये सरकारच्या कंत्राट भरतीच्या विरोधात चित्रफित दाखवली आहे त्यांनी। ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांची शेकडो समर्थकांसह अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक। आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। अकोला जिल्हा प्रमुखांवर अपात्रतेची कारवाई केल्यानं देशमुख आक्रमक। नांदेडच्या शासकीय रुग्णालयाची चित्रा वाघ यांच्याकडून पाहणी। आकडेवारीचा अहवाल देत मृत्यूदर सामान्य असल्याचा वाघ यांचा अजब दावा। शिक्षण क्षेत्रातील लेखक आणि कार्यकर्ते हेरंब कुलकर्णींवर जीवघेणा हल्ला। अहमदनगरमधील रासनेरनगर जवळ जोशी क्लासेस जवळ हा हल्ला झाला। गडचिरोलीच्या भमरागड तालुक्यातल्या लोहरीत सुविधांच्या अभावामुळेच आता नागरिकांचे हाल होत आहेत। खाट्यावर मृतदेह ठेवत नदी पार करण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे। यवतमाळच्या घाटंजीमधील आश्रमशाळेतील मुलांची जेवणानंतर प्रकृती खालावली। जेवणानंतर एका विद्यार्थ्याला भोवळ आली, तर 25 ते 30 विद्यार्थ्यांना मळमळ जाणवली। नागपूर मेट्रोच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आजपासून बेमुदत धरणं आंदोलन। कंत्राटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या सर्व शासकीय सुट्ट्या द्याव्यात अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले। परभणीमध्ये जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ 33 दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे। 14 ऑक्टोबरच्या सभेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आहे। धाराशिव शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांच्या पाण्यात मासेमारी आंदोलन। पालिका प्रशासन खड्डे बुजवत नसल्यानं नागरिकांचं लक्षवेधी आंदोलन। वाशिममध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचं रास्ता रोको आंदोलन। आरक्षण मिळालं नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। घर द्या नाहीतर बायको द्या, बेरोजगार युवकाचं सरकारला साकडं। शेकडो बेरोजगार युवक धडकलेत पंचायत समिती कार्यालयात। राज्यात 36 पैकी 24 जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्यानं खरीप हंगाम अडचणीत। खरीपातील पिकांचं उत्पादन 50% कमी राहणार। वर्षभरात अन्नधान्याची टंचाई जाणवण्याची भीती आहे। लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात 30% पाणीसाठा उपलब्ध आहे। जिल्ह्यातील बहुतांश पाणी प्रकल्पांची सारखीच स्थिती पाहायला मिळते। परभणीच्या येलदरी जलाशयात केवळ 62% पाणी साठा। काही जिल्ह्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। रत्नागिरी शहराला आज पाणी पुरवठा बंद। पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचं काम करण्यासाठी निर्णय। पुणे जिल्ह्यात पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढलाय। जिल्ह्यात उन्हाचा पारा 33 अंश सेल्सिअसवर।
सांगलीमध्ये पावसाअभावी भात पिकाचं उत्पादन 40% घटण्याची शक्यता. शिराळा कृषी विभागाकडून राज्य शासनाकडे अहवाल. अकोला जिल्ह्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव. पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांना भरीव स्वरूपाच्या मदतीची अपेक्षा आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात तापमानाचा पारा वाढला. फ्लॉवर पिकाला फटका बसलाय. वाशिममध्ये ऑगस्ट महिन्यात पावसानं दडी मारल्यानं सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट. लागवड खर्च निघणंही कठीण झालाय. रब्बी पेरणीसाठी तयारीत असलेला शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. भंडारा जिल्ह्याच्या कृषी विभागात तब्बल 200 पदं रिक्त. एका कृषी सहाय्यकाकडे 13 गावांचा कारभार आहे. नागपूर पालिकेच्या उद्यान विभागाचा अजब कारभार. झाडं कापायला एका झोनमध्ये 7.5 ते 15 लाखांचं कंत्राट. 1 वर्षापूर्वी देण्यात येणारं 2 लाखांचं कंत्राट पोहोचलंय 15 लाखांवर. पुण्याच्या लोणावळ्यात लेक व्ह्यू तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांचा मृत्यू झाला. एकाला वाचवण्यात यश आलं. पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघे बुडाले. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातल्या डोंगर गावात दारू विक्रीचं प्रमाण वाढलं. गावातील महिला आक्रमक झाल्यात. महिलांनी ग्रामसभा घेऊन दारूबंदीचा निर्णय घेतलाय. भंडारा रोड रेल्वे पोलिसांकडून तिकीट दलालावर कारवाई. आरोपीकडून 25,485 रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलंय. पुण्यातील कांदलगावमध्ये मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण. मोठ्या संख्येनं मराठा बांधवांचा सहभाग. पुण्याच्या आंबेगावमध्ये वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झालाय. परिसरात बिबट्याचा वावर जास्त असून अजूनही पिंजरे लावण्याची नागरिकांची मागणी आहे. पुण्याच्या मावळमधील फळणे गावात बिबट्याचा मुक्त संचार. रात्री प्रवास करताना आणि शेतीला कामांना जाताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. संगमनेरच्या ओझर गावात कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या घरासमोर बिबट्याचा मुक्त संचार. श्वानावर देखील हल्ला केलाय. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बीआरएसचा मोर्चा. फळ पीक विम्याची नुकसान भरपाई देण्याची मागणी. वाशिममध्ये वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी आता समनक जनता पार्टीने रास्तारोको आंदोलन केलंय. वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होत आहे आणि वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची त्यांची मागणी आहे. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये बीआरएसचं धरणं आंदोलन. शासनानं कंत्राटी पद भरतीचा GR रद्द करण्याची आहे मागणी. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगावात बिरसा ब्रिगेड आदिवासी संघटनेचा विविध मागण्यांसाठी मोर्चा. राज्य आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. बीडमधील जवान पांडुरंग तावरेंना सिक्कीम ढगफुटी दरम्यान वीरमरण आलंय. शहीद तावरेंवर काकडहिरा या गावामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमधील एकविरा देवीच्या दागिन्यांची साफसफाई. सोन्या चांदीच्या दागिन्यांची सुवर्णकारांकडून उजळणी तर मंदिर प्रशासनाकडून नवरात्रीच्या उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.